आदल्या दिवशी हिचं आणि माझं थोडंसं असं बोलणं झालं होतं. मला म्हटली तुम्ही कुकर नका ना लावा, मी आल्यावर लावत जाईल. ती डुडुळगावला 1 वर्ष तिने जॉब केला शिक्षिकेचा. तर मी म्हटलं अगं तुझ्यासाठी मी करते ना, की तुला जरा कुकर लावल्यावर तो गार झाल्यावर पीठ मळले की भाजी करायला. नाही पण दररोज वरण व्हायला जाते आई. हो डाळ किती महाग आहे हे कोण म्हणते? ती मला म्हणतीये. हे कुणी म्हणायला पाहिजे होतं? सासू. पण ती मला म्हणते कारण सासूचा स्वभावच तसा आहे, दर का टाक. तर ती मला म्हटली नका लावू व्हायला जातं. आणि ते माझ्या लक्षात आलं की तो तूर डाळीचं मला सांगायला आलं आणि राही नांदा नावाचा मुलगा आहे. मग मी म्हटलं तूर डाळीवर कविता करताय, बसा जरा मी चहा ठेवते. नका आई चहा. तेवढ्यामध्ये असंच ती पळता. म्हटलं सासू म्हणते सुनेला. मग मी उलटं केलं. सासू म्हणते सुनेला मी का चिडले, सासू म्हणते सुनेला मी का चिडले, तूर डाळीचे भाव गगनाला भिडले. वा. सासू म्हणते सुनेला मी का चिडले, तूर डाळीचे भाव गगनाला भिडले. किती वेळा सांगायचं वरण थोडं लाव, गगनाला भिडले डाळींचे भाव. किती वेळा सांगायचं वरण थोडं लाव, गगनाला भिडले डाळींचे भाव. सून म्हणते सासूला भात कसा घालू, सासू म्हणते सुनेला भाताला हळद लाव आणि देवाला नैवेद्य दाव. गगनाला भिडले डाळींचे भाव, गगनाला भिडले डाळींचे भाव. शेजारचे रामभाऊ ढाब्यावर गेले, शेजारचे रामभाऊ ढाब्यावर गेले. आलू मटार आलू मटार काजू तरी आणि डाळ तडका मागवले. मालक आणि वेटर त्यांच्यावरच तडकले. क्या साहब कहाँ से आए, अखबार नहीं पढ़ा, तुअर दाल का भाव आसमान बेचारा. अखबार नहीं क्या पढ़ा, अखबार नहीं पढ़ा, तुअर दाल का भाव आसमान बेचारा. आलू मटार पालक पनीर, आलू मटार पालक पनीर काजू करी लावू. रामभाऊ म्हणाले घरी जातो बायको गाली जेऊ. गरीबाचे दाल चावल तेही महाग झाले. काय म्हणे प्रगतीचे कलियुग आले, काय म्हणे प्रगतीचे कलियुग आले. सासू म्हणते सुनेला ती आता मी का चिडले तुवर डाळीचे भाव गगनाला भिडले. अशी कविता तयार झाली. आणि इतकी साधी सोपी की ऐकणाऱ्याला की आपली शिवाय